मुंबईकरांना पावसाळ्यात यंदाही खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार आहे अशी शक्यता वर्तवली जाते। काही ठिकाणी रस्त्यांच्या कामाला वेग आलाय, मात्र अद्यापही रस्त्यांचं लेवलिंग न झाल्यानं काही ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य दिसून येत आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय रस्त्यांची कामं अद्याप झालेली नाहीत, त्यामुळे आता यंदाही मुंबईकरांना पावसाळ्यामध्ये आता या खड्ड्यांचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता आहे। नीलम, अगदीच मुंबईमध्ये रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्यात येत आहे। आता कॉन्क्रिटीकरण करण्याचं जी डेडलाईन आहे ती संपलेली आहे, त्यामुळे सद्यस्थितीत ज्या प्रमाणात रस्ता असेल तो रस्ता हा ऍस्फाल्ट मॅस्टिकने आता पूर्ण करण्यात यावा अशा प्रकारचे आदेश आहेत। मात्र काही ठिकाणी ऍस्फाल्ट मॅस्टिकची कामं सुरू झालेली आहेत, मात्र समतल रस्ता हा कुठेही ऍस्फाल्ट मॅस्टिक आणि सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यामध्ये समतलपणा पाहायला मिळत नाहीये। कुठे खड्डा आहे तर कुठे उंचवटा आहे, यामुळे कुठेतरी जे सखल भाग आहे त्या ठिकाणी अधिकाधिक पाणी साचण्याची शक्यता आहे। त्याचमुळे कुठेतरी खड्डे सुद्धा मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये या कॉन्क्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याच्या आजूबाजूला पडणार आहे। त्यामुळे मुंबईकरांना यंदाही रस्ते कॉन्क्रिटीकरणच्या रस्त्यांवरती कुठेतरी खड्ड्यांतून प्रवास करण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येणार आहे, कारण ज्या ठिकाणी कामं सुरू आहेत ती कुठेतरी निकृष्ट दर्जाची कामं सुरू आहेत असं सुद्धा सूर हा मुंबईकरांकडून उमटण्यात या ठिकाणी येतोय। नक्कीच स्वप्नील, जर आपण पाहिलं तर पावसाळ्यामध्ये अशा खड्ड्यांमध्ये पाणी साचतं, अशा वेळेस वाहनधारक जे आहेत त्यांना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि अशा वेळेस अपघात होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। हा, नक्कीच या ठिकाणी जे ऍस्फाल्ट मॅस्टिक आणि सिमेंट कॉन्क्रिटीकरणचे रस्ते आहेत त्यामध्ये काही उंचवटा या ठिकाणी पाहायला मिळतो, त्यामुळे त्या सखल भागात जास्तीत जास्त पाणी साचल्यास त्या ठिकाणी प्रवाशांना वाहतूक त्या ठिकाणी मंदावण्याची शक्यता आहे। वाहन चालकांना अंदाज हा रस्त्याचा येत नाही, त्यामुळे अपघाताची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे मुंबईकरांना यंदा पावसाळ्यात जपून गाडी चालवावी लागणार अशा प्रकारची स्थिती सध्या तरी या ठिकाणी पाहायला मिळते। जी, धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मुंबईकरांना पावसाळ्यात यंदाही खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार अशी शक्यता वर्तवली जाते। काही ठिकाणी रस्त्यांच्या कामाला वेग आलाय, मात्र अद्यापही रस्त्यांचं लेवलिंग न झाल्यानं काही ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य हे दिसून येत आहे। कॉन्क्रिटीकरणाचं काम हे पूर्ण करण्याचं वेग आलेला पाहायला मिळत होता, मात्र अद्यापही हे काम पूर्ण झालेलं नाही। काही ठिकाणी रस्त्यांच्या कामाला वेग आला, मात्र अद्याप काही रस्ते जे आहेत त्यांचं लेवलिंग त्यांचं काम हे अर्धवट आहे, त्यामुळे खड्ड्यांचं साम्राज्य या ठिकाणी दिसून येत आहे। त्यामुळे पावसाळ्यामध्ये यंदाही खड्ड्यातूनच आता प्रवास करावा लागणार अशी शक्यता वर्तवली जात आहे। कॉन्क्रिटीकरणाचं काम हे 31 मे पर्यंत करण्याची मुभाही देण्यात आली होती। आपल्यासोबत काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे हे फोन लाईन वरून जोडले आहेत। अतुलजी, आपण पाहतो या ठिकाणी कॉन्क्रिटीकरणाच्या कामासाठी मध्यंतरी वेग आलेला पाहायला मिळत होता। मंत्री आशिष शेलार हे या ठिकाणी पाहणी करत होते, मात्र अशा वेळेस आपण पाहिलं तर आतापर्यंत ही कामं झालेली नाहीत, रस्त्यांचं लेवलिंग हे झालेलं नाहीये, काही ठिकाणी खड्डे सुद्धा पाहायला मिळतात। नाही, आपल्याला हे बघायला पाहिजे की पैसे वाटून झाले आहेत का कॉन्ट्रॅक्टरची, ते बघायला पाहिजे, कारण त्याला महत्व देणारं हे सरकार आहे। एकनाथ शिंदे काय इन्फ्रास्ट्रक्चर मॅन वगैरे वगैरे, सामान्य जनतेचे नेते वगैरे, मुख्यमंत्री वगैरे वगैरे अशा सगळ्या ज्या आहे त्या फक्त माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला कसं टायटल मिळत राहील याच्याकडे जास्त लक्ष देणारे लोक आहे। मान्सून हा म्हणजे अनइवन आहे, कधी येतो कधी दडी मारतो, पहिल्यांदा आल्यानंतर लवकर येतो, या सगळ्या गोष्टी काही आजच्या नाही आहे। या सगळ्या गोष्टी तंत्रशास्त्रीय दृष्टिकोनातून लक्षात आलेल्या आहे। तरी पण कामं वेळेवर न होणे, 20-25 वर्ष झाले त्या मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेसोबत बीजेपी होती, नंतर शिवसेनेसोबत बीजेपी होती, या सगळ्या याच्यामध्ये एकनाथराव शिंदे जे आहे ते सातत्यानं नगर विकास खात्याचे मंत्री राहिलेले आहेत। मग त्यांच्या अखत्यारीत जे काम सुरू आहे त्याचा हा सगळा झेंडा बाहेर निघालेला आहे आणि एकाच पावसामध्ये मुंबईचे लक्तर जे आहे ते वेशीवर टांगल्या गेलेले आहे। मुंबईमध्ये मोसमी पावसामध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस 3 वेळा तरी पडतो, हे आता लक्षात आलेलं आहे। मग 90-95 मिलीमीटर मध्ये तुमची मुंबई वाहून जाते। जी, त्यामुळे हे सगळं जे आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईचे झेंडे काढण्याचा अधिकार कोणाला नाही। ते आशिष शेलार तिथे पालकमंत्री आणि नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथराव शिंदे यांना कोणी जाब विचारत नाही। आपण फक्त प्रश्न मांडून जातो, पण याला जबाबदार असलेले टीमचे कॅप्टन जे आहे त्यांच्यावर कधी प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे। सातत्यानं होत आहे, एक वेळा नाही होत आहे, सातत्यानं होत आहे। आणि मुंबईसारखं आंतरराष्ट्रीय शहर, आपल्या देशाची शान, महाराष्ट्राची शान,
त्याच्या संदर्भामध्ये इतका हेळसाळपणा आपण कसं सहन करतो हा महत्वाचा मुद्दा आहे. धन्यवाद अतुलजी आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.